नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हेरोक कंपनीच्या माथाडी कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न. आता सविस्तर बातम्या. विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखूया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार संदीपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदीश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदांच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला. मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास आलेल्या स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल, तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परवीन यादव, पोलीस उपनिरीक्षक अशोक माने, दीपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले. शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम यांना, तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्चित संतोष दखर, आर्यन सखाहरी नवले, अनुराग राजेंद्र कुमार पवार यांना गौरविण्यात आले. जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून सन 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या ॲटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्रा या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण 153 पदांची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली. त्यापैकी 59 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित 94 नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले. प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी 2 माथाडी कामगारांना व्हेरोक कंपनीने कामावरून काढल्याच्या कारणावरून दोघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टाळला. राजेंद्र सरोदे, रवींद्र खंडागळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. आत्मदहन करणाऱ्या तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार शासन स्थापित माथाडी मंडळाकडून नोंदणीकृत माथाडी कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात यावे, यासाठी शेंद्रा येथील व्हेरोक इंजिनिअरिंग कंपनीकडे अनेक वेळा विनवणी केली, उपोषणही केलं, त्यानंतर मोर्चाही काढला. मात्र कंपनी त्याला प्रतिसाद देत नाही. या प्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी यांना स्वतः भेटून माहिती दिली होती, मात्र आम्हाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
प्रशासनाकडून तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या ध्वजारोहण सोहळ्याच्या दरम्यान राजेंद्र सरोदे व रवींद्र खंडागळे अचानक धावत जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले। यावेळी एकाच्या हातात पेट्रोलची बॉटल होती, त्याने ती दुसऱ्याच्या दिशेने फेकत दुसऱ्याने ते अंगावर ओतून घेतली। दरम्यान ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। यामुळे दुर्घटना टळली। यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, बीपी चव्हाण, संतोष सूर्यवंशी, शंकर पवार, पांडुरंग कायंदे यांनी संबंधित 2 तरुणांना पेट्रोल घेण्यापासून रोखले। यामुळे सुदैवाने अनुचित प्रकार टळला। आग लागल्यानंतर पंचनामे त्याच दिवशी केले। विद्युत अधिकारी त्या दुसऱ्या दिवशी येऊन पंचनामा करून गेले आणि विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितलं सर आम्हाला की तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल आणि हे जे नुकसान झालेलं आहे हे महावितरणमुळे झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं। एलवनके वरून गेलेली होती, शॉर्ट सर्किटमुळे झालेलं होतं हे दिसत होतं सर स्पष्ट। त्यांनी तिथं सध्या त्या कंडिशनला कृषी अधिकारी, तलाठी, त्याच्यानंतर विद्युत अधिकारी स्वतः येऊन गेलेले सर आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल। जेव्हा त्यांनी मला एका महिन्यानंतर विद्युत अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की महावितरणच्या चुकीमुळे शॉर्ट सर्किट झालेलं नाही आहे। त्यामुळं मी इथं आपल्या सोयगावच्या तहसीलला, महावितरणला, त्याच्यानंतर आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला इथं पण मी आपले अर्ज सबमिट केले सर। मी 2 वेळेस पत्र दिले इथं, पण मला कोणत्याही म्हणजे मला काहीच इथून मला रिस्पॉन्स भेटलेला नाही सर। मी आपल्या सरकारला सुद्धा अपलोड केलं होतं आणि तर मी आपल्या इथल्या म्हणजे अर्ज दिले होते, स्मरणपत्र पण दिलं, एक अर्ज पण दिलं, विनंती अर्ज पण केला, याच्या माझ्या अवस्था पण सर आणि मी तो सबमिट केलं। मला काही न्याय मिळाल्यामुळे मी आज अंगावर डिझेल घेतलेलं आहे। काही कंपनीमध्ये आम्हाला कामाला घेण्यात यावे म्हणून मोबाईल कोणाकडे उपोषण केलं, मोर्चा काढला, तरी पण कंपनी काही ऍक्सेप्ट करेना म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला। राज्य उत्पादन शुल्क विभागातील 2023-24 चे उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा पदकाकरिता छत्रपती संभाजीनगरचे अधीक्षक संतोष झगडे यांची निवड करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार या योजनेतील सन 2023-24 मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट तथा गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल विविध पदके, सन्मान चिन्हे जाहीर करण्यात आली आहेत। या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये राज्यस्तरावरून 3 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। यामध्ये गुणवत्तापूर्ण सेवा पदकाकरिता छत्रपती संभाजीनगरचे अधीक्षक संतोष झगडे यांची निवड करण्यात आली असून विशेष मोहीम पदक पुणे येथील अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना प्रदान करण्यात येणार आहे। तसेच उत्कृष्ट तपास पदकाकरिता ठाणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरिता त्यांना देण्यात येणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त स्तरावर विशेष सेवा पदकासह अन्य पदके जाहीर करण्यात आली आहेत। ही पदके व सन्मान चिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचे मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे। महाराष्ट्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पुढील काळात तसेच उत्कृष्ट काम करून अधिकाधिक पदके मिळवण्यासाठी शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत। स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर गिरनेरा तांडा ग्रामपंचायतने फडकवलेल्या ध्वजावर डाग असल्याने ध्वजाचा अवमान झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। गिरनेरा तांडा येथील ग्रामपंचायत कार्यालयावर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर सदर ध्वजावर पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर डाग असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले। प्रिय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करत असताना सदर ध्वज स्वच्छ असावा असा नियम आहे। ध्वजारोहण केल्यानंतर सदर ध्वज मळालेला किंवा डाग लागलेला असेल तर त्या ध्वजाचा अवमान होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद नियमांमध्ये असल्याचे म्हटले जात आहे। त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी एडीएन सोबत बोलताना केली आहे। आज 15 ऑगस्ट रोजी सदरी गिरनेरा ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आलेला आहे। त्या राष्ट्रीय ध्वजाची अवस्था खराब, त्यात डाग आहे, स्वच्छ धुतलेले नाही। ग्रामपंचायतमध्ये नवीन ध्वज घेण्यासाठी निधी नाही का? सदरील राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याबद्दल ग्रामसेवक व सरपंच व इतर मेंबर यांच्यावर झेंडा अवमान अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गुन्हे दाखल करण्यात यावे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन।
जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे। प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल। आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे। आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे। महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया। आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा, हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग। पाइपलाइन द्वारे घरोघरी नळ दिले जातात। हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते। मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे। बरोबर। तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे। ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते, म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया। असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू। आपली योजना आपली जबाबदारी। केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी, जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी, वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी, शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन, आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन।
थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतं की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सैन्य दलात देशासाठी सेवा बजावल्यामुळे माजी सैनिकाला मिळालेल्या जमिनीवर दुसऱ्याने केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी माजी सैनिकाच्या पत्नीने स्वातंत्र्य दिनीच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी माजी सैनिकाची विधवा पत्नी कमल भगवान खरात यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागणीबाबत माहिती दिली. मी माझ्या सैनिकाची विधवा पत्नी आहे. माझ्या पतीने देशाची 18 वर्ष सेवा केली आणि चांगली सेवा केली म्हणून शासनाने त्यांना केंद्राने खूप सारे मेडल दिले. त्यांनी त्यानंतर घरी आल्यावर शासनाने त्यांना 4.25 एकर जमीन दिली. गाव लासूर, सज्जा मांडकी, तालुका वैजापूर. आणि 97ला आम्हाला 97ला जमीन मिळाली. तेव्हापासून माझे पती परेशान होते 2007 पर्यंत. त्यांच्या टेन्शनमुळे माझ्या पतीचं निधन झालं. मला नगरसेवक साहेबांनी विचारलं, मी काय सांगितलं नाही. माझ्याकडे पोलीस स्टेशनचे कागद आहेत. माझ्या पतीलाही त्यांनी त्रास दिला. शेजाऱ्याने अनधिकृत ताबा केला आहे. त्याचं काही नाव नाही, गाव नाही. 7/12ला
माझे पती 2007ला वारले. त्यानंतर मी वारसाने माझ्या नावावर शेअर केले, 7 बारे आले. आणि सर, मी तुमच्या माध्यमातून हात जोडून पाया पडून सांगते की मी शासनाला विनंती करते, कलेक्टर साहेबाला, विभागीय अधिकाऱ्याला आणि जे नेते असतील त्यांना हात जोडून विनंती करते. मी नातू पोतूवाले धनी, माझा मुलगा वारला साहेब, माझ्याकडे 2 नातू आहे, सूनबाई आहे माझ्यावर अवलंबून. आज मला 2,500 रुपये रोजाचा मंडप टाकायला, उपोषणाला बसायला लावलं. कारण मी 2/8ला कलेक्टरला पत्र दिलं होतं की माझी शेती मला 15 ऑगस्टपर्यंत ताब्यात द्या. मला दिलं नाही. विभागीय कार्यालयाला दिलं होतं मी आत्मदहन करणारे, मला पण आत्मदहन करणारे. मागच्या 15 ऑगस्टला माझं आत्मदहन होतं. सून नातू माझे आम्ही 4 जाऊन घेणार होतो. पण अरुण जराड साहेबांनी मला प्रवृत्त केलं होतं, आई तुम्हाला मी 2 महिन्यात ताबा देतो, मी माझं स्वतः वकील लावतो, पण असं काही करू नका. त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं. त्याला 1 वर्ष झालं. त्याच्यानंतर मग मला कोणी ताबा दिला नाही. कुणाकडं मी फिरून थकून बसले आणि शेवटी हा निर्णय घेतला मी. तर आज माझ्याकडे सगळे पळायला लागले. इतक्या दिवसाची मी चक्रा मारते साहेब, 97 पासून. हो, मला आता काय सांगू तुम्हाला, माझं घर पडायला आलो, माझं घर असं इतकं झालं. मला सांगा, जर सैनिकाच्या पत्नीला एवढा त्रास आहे तर साधारण लोकांचा काय असेल? आणि का बरं लोक मिलिटरीत जातील? अहो, ते देशाचं संरक्षण करतं म्हणून आपण आरामात झोपतोय ना. कोणी कलेक्टरचा मुलगा जातो का देशाच्या? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस समादेशक विक्रम महादेव साळी यांच्या हस्ते मनपा मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, साथरोग तज्ञ डॉक्टर सुमैया सय्यद यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशंसापत्र, ट्रॉफी, फुलांची गुच्छ देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर समादेशक विक्रम महादेव साळी यांच्या शुभ हस्ते मनपा मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, साथरोग तज्ञ डॉक्टर सुमैया सय्यद यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशंसापत्र, ट्रॉफी, फुलांचे गुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी समादेशक सहाय्यक रमेश वेठेकर, सोमीनाथ दौड, पवित कुमार लाथोरिया, प्रदीप भजने, पोलीस निरीक्षक गणपत खलुले, पोलीस उपनिरीक्षक गणेश उबाळे, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर युवराज ढाकणे तसेच एकूण 34 कर्मचारी यांना पण प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. मनपा कर्मचारी शेख तय्यब, सिस्टर चव्हाण, विद्या शर्मा, वैशाली बिरारे, प्राजक्ता लांजेवार, मोनिका झाबरे, ज्योती चव्हाण, मनीषा बालोत, सुमती गीते, नीता पवार, फवारणी कर्मचारी मनोज जगधने, शेख अशफाक, भारत वाघ, रामनाथ रोकडे, आशा वर्कर भारती धायगुडे, रत्ना सोलनार, वैशाली राजगुरू, निलिमा जगताप, शुभांगी इंगळे, अफरीन शेख, सविता काकडे, द्वारका क्षीरसागर, वसीमा शेख, मनीषा सोनवणे, वंदना गायकवाड तसेच सर्व अधिकारी वर्ग, अंमलदार उपस्थित होते. सॅपियन्स प्री प्रायमरी स्कूल, बालविकास विद्या मंदिर तसेच पायोनियर सेकंडरी स्कूलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पथनाट्याद्वारे एका न जन्मलेल्या मुलीची व्यथा व्यक्त केली. स्वातंत्र्याविषयी विचार व्यक्त केले. योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित सॅपियन्स प्री प्रायमरी स्कूल, बालविकास विद्या मंदिर तसेच पायोनियर सेकंडरी स्कूलमध्ये भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या दरम्यान सॅपियन्स प्री प्रायमरी स्कूलमधील छोट्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण व वेशभूषा करण्यात आली. इयत्ता 6वी ते 7वीतील बालविकास विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी दरम्यान लेझिम नृत्य तसेच भाषणही केले आणि पायोनियर सेकंडरी स्कूल इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. तसेच 9वी मधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित स्वातंत्र्य कुठे, स्वातंत्र्य पुन्हा स्वातंत्र्य हे पथनाट्य उत्तमरित्या सादरीकरण केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉक्टर प्रिया भाले उपस्थित होत्या. संस्थेच्या सचिव प्रफुल्लता कुलकर्णी तसेच संस्थेच्या कोषाध्यक्ष मीनाक्षी कुलकर्णी उपस्थित होत्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या देशमुख तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर उपस्थित होत्या. इयत्ता 9वी मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पथनाट्याला संस्थेच्या सचिव प्रफुल्लता कुलकर्णी यांच्याकडून बक्षीस देऊन सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. या पथनाट्याला मार्गदर्शन आशा अशोक माल्टे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंगाळे यांनी केले तर भालेराव मॅडम यांनी आभार मानले. शहर पोलीस दलात नवाजलेले व्यक्तिमत्व तथा बडगुजर समाजभूषण सुनील बडगुजर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती करण्यात आली असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. औरंगाबाद येथील शहर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुनील बडगुजर यांची पोलीस हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती करण्यात आली आहे. ते एक कर्तव्यदक्ष, निष्ठावान आणि मेहनती अधिकारी आहेत.
त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि समर्पणाने पोलीस विभागात अनेक उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि निष्ठेने त्यांनी अनेक आव्हानांना तोंड देत यशस्वीपणे कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. उपनिरीक्षक पदावर ते निश्चितच अधिक प्रभावीपणे आणि उत्कृष्टरित्या कार्य करतील अशी अपेक्षा त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे. सुनील बडगुजर हे सामाजिक कार्यात सुद्धा नेहमीच अग्रेसर असतात. सदैव सहकार्याची भावना, सढळ हाताने मदत करणे व समाज संघटित करणे यामध्ये नेहमीच पुढाकार घेत असतात. बडगुजर समाजात त्यांची समाजभूषण म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांना पोलीस दलात मिळालेल्या बढतीमुळे विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हेरोक कंपनीच्या माथाडी कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा आपलं हक्काचं बातमीपत्र ADN.